गावाच्या एका टोकाला एक प्राचीन बुद्ध मंदिर होते. त्या मंदिरात भिक्खू तिन्सारानंद राहत होते. शांत, ज्ञानी आणि अनुभवसंपन्न. त्यांच्याकडे गावकरी नेहमी मार्गदर्शनासाठी येत होते. ते बुद्धांच्या शिकवणींवर आधारित अनेक कथा सांगत आणि जीवनाच्या अडचणींवर उपाय सुचवायचे. एके दिवशी पहाटेच्या गूढ वातावरणात मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक तरुण धापा टाकत आला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते, चेहरा तणावाने भरलेला होता आणि त्याच्या शरीराचा थरकाप उडत होता. तो थेट तिन्सारानंदांच्या पायाशी कोसळला आणि हताशपणे म्हणाला, गुरुदेव, माझ्यावर विश्वासघात झाला आहे. माझ्या जीवावर उठणारा माझाच जिवलग मित्र निघाला. तिन्सारानंदांनी डोळे मिटले आणि शांत स्वरात विचारले, पुत्र, सांग, तुला काय झाले? तो तरुण थरथरत बोलू लागला, काही वर्षांपूर्वी गावात कपिल आणि विभूती नावाचे 2 मित्र होते. ते लहानपणापासून एकत्र वाढले होते. त्यांच्या नात्यात अढळ विश्वास होता. कपिल प्रामाणिक, मेहनती आणि सच्चा होता, तर विभूती चतुर आणि यशाच्या मागे धावणारा होता. दोघे मिळून शेती आणि व्यापार करत. त्यांनी एकत्र खूप पैसे कमावले आणि गावात आदर मिळवला. एके दिवशी गावात एक गूढ बातमी पसरली, जंगलात एका पुरातन गुहेत अमूल्य खजिना आहे. हा खजिना मिळवण्याचे अनेकांनी प्रयत्न केले, पण कोणीही परत आला नाही. कपिल, हा खजिना आपल्याला मिळवायचा आहे. आपले जीवनच बदलून जाईल, विभूती म्हणाला. कपिलने विचार केला आणि म्हणाला, पण हा खजिना खरोखर अस्तित्वात आहे का? आपले सुखी जीवन आहेच ना? विभूती हस्त म्हणाला, मित्रा, हा संधीचा क्षण आहे. तुला माझ्यावर विश्वास नाही का? कपिल मित्रावर अढळ विश्वास ठेवत असे. त्याने निःसंशय मान हलवली आणि दोघे जंगलाच्या दिशेने निघाले. 3 दिवस आणि 3 रात्री ते घनदाट जंगलात भटकले. शेवटी एका दगडी गुहेजवळ पोहोचले. त्यांची हृदय वेगाने धडधडू लागली. गुहेत प्रवेश करताच सोन्याचे नाणे, मौल्यवान रत्ने आणि जुन्या काळातील हिरे चमकत होते. हा तर स्वर्ग आहे, विभूतीचा चेहरा आनंदाने उजळला. कपिलने त्याला सावध केले, हे धन लोभाने मिळवायचे नाही. आपण याचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करायला हवा. विभूती गप्प बसला, पण त्याच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. हा खजिना जर एकट्याच्या ताब्यात आला तर मी सर्वात श्रीमंत माणूस बनेन. त्याच रात्री एक भयंकर कट शिजू लागला. विभूतीने कपिलला भोजन बनवायला सांगितले आणि स्वतः लाकडे गोळा करण्याच्या बहाण्याने बाहेर गेला. जंगलात फिरून त्याने एक विषारी साप शोधला आणि त्याला एका पिशवीत भरले. रात्री जेव्हा कपिल झोपला तेव्हा विभूतीने ती पिशवी हळूच उघडली. साप सरपटत बाहेर आला आणि कपिलच्या हातावर दंश केला. क्षणातच कपिल वेदनांनी ओरडला, आह मित्रा! विभूती धावून गेला, पण मदतीचा खोटा आव आणत दूरच उभा राहिला. कपिल, मी काही करू शकत नाही, तो म्हणाला. कपिल वेदनांनी विव्हळत म्हणाला, माझ्या मित्रानेच माझा विश्वासघात केला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण तो काहीही करू शकत नव्हता. काही क्षणांतच त्याचा मृत्यू झाला. विभूतीने एक दुष्ट हास्य केले, आता हा खजिना फक्त माझा आहे. तो खजिना घेऊन गावाच्या दिशेने निघाला. गावात पोहोचताच विभूतीने खोटे सांगितले, कपिल जंगलात हरवला. मी त्याला शोधायचा प्रयत्न केला, पण काहीच फायदा झाला नाही. गावकरी दुःखी झाले. काही दिवसांतच विभूतीने मोठे घर बांधले, ऐशारामात जगू लागला. पण एक विचित्र गोष्ट घडू लागली. त्याच्या हातांवर विचित्र काळसर डाग आले. वेदनादायक फोड फुटले आणि हळूहळू त्याचे हात निकामी होऊ लागले. हा कोणता शाप आहे? त्याने अनेक वैद्य, संत आणि गुरूंना विचारले, पण कोणालाही कारण समजले नाही. शेवटी तो तिन्सारानंदांकडे गेला.
विभूती तिन्सारानंदांच्या पाया पडला आणि म्हणाला, गुरुदेव, माझे हात निकामी झाले आहेत. मी खूप श्रीमंत आहे, पण हे आजार कोणत्याही वैद्याने बरे करू शकले नाही. कृपया मदत करा. तिन्सारानंदांनी डोळे मिटले आणि शांत स्वरात म्हणाले, पुत्रा, हा कोणत्याही औषधाने बरा होणारा रोग नाही. हे तुझ्या कर्मांचे फळ आहे. काय म्हणताय तुम्ही? विभूती घाबरला. तू विश्वासघात केला आहेस आणि तोच विश्वासघात आता तुझ्या शरीराला पोखरत आहे, तिन्सारानंद म्हणाले. विभूती हादरला. माझा उद्धार कसा होईल? तो रडत म्हणाला. सत्य कबूल कर आणि पश्चात्ताप कर, तिन्सारानंदांनी सांगितले. विभूतीने संपूर्ण गावासमोर कपिलच्या हत्येची कबुली दिली. गावक्यांनी त्याला धिक्कारले. तो कपिलच्या समाधीवर गेला आणि तिथेच त्याने शेवटचा श्वास घेतला. गावक्यांनी त्याच्याकडून घेतलेल्या खजिन्याचा उपयोग मंदिर आणि गरिबांसाठी केला. विश्वासघाताने तात्पुरते यश मिळते, पण तोच विश्वासघात आपल्याला शेवटी नष्ट करतो. सत्य, प्रामाणिकता आणि निःस्वार्थीपणाने जगले तरच आयुष्याचा खरा आनंद मिळतो.